स्वामी भक्तांनो, स्वामींची अशीच मंगलमय वाणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। आणि तुमच्या घरात आज चांगली बातमी येईल आणि हा संपूर्ण संदेश ऐकल्यानंतर तुमच्यावर जे काही संकट असतील ते सर्व काही नष्ट होऊन जातील आणि तुमचा विजय लवकरच होईल। त्यामुळे दुर्लक्ष करू नका आणि मन लावून नक्कीच ऐका। हीच स्वामींचरणी मी प्रार्थना करतो। सर्व ओ जनासी विनंती ही माझी, स्वामी चरणावरी लीन व्हावे। लीन झाली यासी काय सांगू सुख, भय नसे हो कदा काळी। म्हणून तुम्ही ऐसे ते करावे, आवडीने पाहावे स्वामी रूप। स्वामी सूत म्हणे अनुभव आला, तोची हो सर्वांना सांगत असे। म्हणून मित्रांनो, स्वामींच्या चरणावर डोकं ठेवून तुम्ही एवढीच प्रार्थना करायची, जे तुम्हाला पाहिजे ते मागायचं आहे आणि ते तुम्ही मनापासून डोळे बंद करून मागायचं आहे। स्वामी तुम्हाला नक्कीच देतील। मित्रांनो, साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे, क्षमा ही परम शक्ती आहे, नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे आणि ओळख हा एक चांगला संबंध आहे। स्वामी जीवनाचे कृष्ण जे वेळोवेळी मार्ग दाखवतात तेच आपले स्वामी समर्थ आहेत। ते आपल्याला प्रत्येक संकटात मदत करत असतात आणि सर्व काही आपल्याला देत असतात। फक्त आपला त्यांच्यावर विश्वास पाहिजे, एवढीच फक्त गोष्ट तुम्हाला करायची आहे। संबंध नाते त्यांच्याशी जुळतो ज्यांच्याशी मागच्या जन्मी आपले नाते संबंध असतात, नाहीतर एवढ्या करोडो लोकांच्या गर्दीत कोण कोणाला ओळखतं। मागच्या जन्मी सद्गुरू तुमची सेवा झाली असणार, म्हणून या जन्मी देखील तुमचाच भक्त म्हणून जन्म झाला। म्हणून स्वामी भक्तांनो, आपण खूप नशीबवान आहोत की आपला जन्म हे आपण महाराष्ट्रात झाला आणि त्यात आपण स्वामी समर्थांची सेवा करतो। हे सर्वात मोठी गोष्ट आहे। आपल्याला जे प्राप्त करून घ्यावायचे आहे त्याकरता आपण विविध प्रयत्न करतो। जसे परीक्षा पास व्हायचे असेल तर अभ्यास करतो, त्याचप्रमाणे ईश्वर प्राप्ती करता सुद्धा करावे लागते। ईश्वर प्राप्तीसाठी होणारा प्रयत्न हा सर्वात चिकाटीचा, संयमावर आधारित व सर्वस्व अर्पण करावा लागतो, म्हणजे एक प्रकारचे तप असते। व्रतस्थ राहून प्रेमाने, नेटाने आणि निष्ठेने व जिद्देने हे तप करावे लागते, याला साधना असे म्हणतात। मग अगदी ईश्वर प्राप्तीच्या तळमळीने भारावलेले असते। तळमळ अर्थातच ईश्वर प्राप्तीची असते आणि आपण ईश्वर प्राप्तीसाठी तळमळ नक्कीच केली पाहिजे। कमी तर प्रत्येकात असते, पण दोन खूप चांगल्या गोष्टी आहेत आमच्यात, त्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एक निष्ठता। मग ते प्रेम असो, नातं असो किंवा मग धार्मिक श्रद्धा, एकावरच आणि एकाशीच करतो। सांगणारे भरपूर सांगतात, पण आम्ही फक्त स्वामींशीच एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत याचा अभिमान आहे आणि आपण नक्कीच स्वामींची प्रामाणिक राहिलं पाहिजे। त्यांच्याशी काही खोटं बोललं नाही पाहिजे आणि मनात एक आणि तुम्ही बोलता एक असं अजिबात करू नये। काही नाते आपल्यासाठी खूप खास असतात, ते जपत असताना आपण त्या नात्यात पुढाकार घेतो, सर्व देतो, वेळ, काळजी, प्रेम, समर्पण, विश्वास, परंतु दुसऱ्या साईडने तेवढं न्यायच मिळत नाही, फक्त कारण भेटतात। एक लक्षात घेतले पाहिजे, या दुनियेत एकीकडे वापर करणारी आहे आणि दुसरी आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी लोक आहे। जर वापर करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांमध्ये फरक कळाला तर या जगातले खूप नाते टिकून राहतील। नेमके हेच त्या व्यक्तींना कळत नाही। शेवटी ते काचेच्या तुकड्याला हिरा समजतात आणि खऱ्या हिऱ्यापासून दुरावतात। खरं आणि खोट्या फरक नक्की ओळखता आला पाहिजे। काही गलिच्छ विचारांचे लोक आपल्याबद्दल इतरांना वाईट साईड सांगतात, खोट्या बदनाम्या करतात, आपल्या चरित्राविषयी खोटं पसरवतात आणि दुसऱ्यांच्या मनात आपल्याविषयी तेढ निर्माण करतात। हे ते फालतूक लोक असतात ज्यांचे चरित्र, वैचारिक पातळी, वृत्ती एकदम गलिच्छ असते। 17 ठिकाणी तोंड मारतात आणि स्वतःला धुतलेल्या तांदळाचे समजतात। एकच लक्षात ठेवायचे की त्या लोकांनी किती पण बदनाम्या केल्या तरी काही फरक पडू द्यायचा नाही। आमचे चरित्र, आमचे वागणं, आमचा स्वभाव कसे आहे हे स्वामींना माहिती आहे। तुम्ही तुमच्या चरित्राकडे लक्ष द्या। उगाच खोटं नाटं बदनाम्या करून स्वतःचे कर्म नका खराब करू आणि तेच तुमच्यावर उलटून येतं हे मात्र निश्चित आहे। म्हणून आपण कर्म ही चांगलीच केली पाहिजे, मग आपल्या वाट्यालाही चांगलेच परिणाम येतात। काही लोकांची विचारसरणी एवढी खालच्या पातळीची असते की त्यांना चांगले लोक, त्यांचे चांगले संबंध, त्यांचे नाव बघितले जात नाही। त्यामुळे ते इतरांना या लोकांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात वाईट भावना निर्माण होईल, नाव बदनाम होईल, त्यांचे चांगले संबंध खराब होतील। पण आम्ही कसे आहोत ते आम्हाला माहिती आहे आणि स्वामींनाही, म्हणून फक्त स्वामींच्यावर विश्वास आहे, एवढंच। स्वामी भक्तांनो, जीवनात काही उलट सुलट, चांगलं वाईट जरी झालं तरी एकच विश्वासू आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजे बघू स्वामी आहेत, स्वामी नक्की करतील सर्व ठीक। बस या वाक्यावर टिकून राहा आणि स्वामींवर विश्वास ठेवा।
गैरसमज आणि क्रोध हे असं विष आहे की जे एका दिवसापासून सुरू झालेले तर अनेक वर्षापर्यंत जपलेले नाते सुद्धा संपवण्याची क्षमता ठेवता. मग कोणालाही पूर्ण न ओळखता जवळ करू नये आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते सोडू नये. असं केलंच तरी नंतर विचार करावा की गैरसमज ही गोष्ट खरंच मोठी गोष्ट आहे आणि की नातेच संपुष्टात येते. मग अशाने एक चांगली व्यक्ती आपण गमावत असतो आणि या जगात कोणीच परिपूर्ण नाही आहे. खरे खोटे ओळखा, माफ करा, माफी मागा, क्रोध टाळा, समजून घ्या. या गोष्टी अंमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे तुमच्या परिवर्तन येऊ शकते आणि तुम्ही जीवन हे सुधारू शकता. काही लोकांना इतका गर्व असतो की ते निसर्ग चक्रच विसरून जातात. संपत्तीच्या गर्वाने पार माजून जातात. साधारण गरीब लोकांना तुच्छ लेखतात, हाडतुडं करतात. 4 लोकांमध्ये त्यांची इज्जत उतरवतात. दुसरे असतात शारीरिक ताकदीचा माज असणारे कमजोर, साध्या बोळ्या लोकांना दाबून मारतात. तिसरे असतात सुंदरतेचा गर्व, ज्यामुळे ते कुरूप साधारण व्यक्तित्व असणाऱ्या तुच्छ लेखतात. आणि चौथे असतात ज्ञानाचा गर्व असणारे, जे त्या चलाकीने अज्ञानी लोकांना लुबडतात. आणि सर्वांनी एक लक्षात घ्यावे, हे निसर्ग चक्र परमेश्वर फिरवत आहे. आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसऱ्याकडे असणार. बाजी पलटायला वेळ लागत नाही. तो परमेश्वर तुमच्या सारख्यांची पार लायकी काढून जमिनीवर आदळतो आणि आज ज्याच्यावर तुम्ही असता आणि तेच उद्या तुमच्यावर असतील एवढं मात्र लक्षात ठेवा. एवढं लक्षात घ्या, स्वामींनी सांगितलंय की आज जे अंधारात आहे, आज ज्यांच्यावर जग हसत आहे, तर येणारा काळ हा फक्त त्यांचा असणार आणि तो आम्ही आणून देऊ. आणि आमचा स्वामींवर विश्वास आहे. स्वामींमुळे आम्ही बिंदास आहोत आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही जीवन जगत आहोत. कमळ आणि त्याचे पान हे पाण्याच्या अगदी मधोमध राहतात, परंतु तरीही त्याच्यावर ते पाण्याचा एक थेंबही टिकू देत नाही. अर्थात पाण्यात राहून पाण्यात मिक्स होत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येकाने संसारात राहूनही संसारात अलिप्त राहायला शिकले पाहिजे. संसारात राहून पारमार्थिक वैराग्य असले पाहिजे. सुख दुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहे. या सुख दुःखात गुंतून न राहता संसारात राहून स्वामींच्या नामस्मरणात, स्वामींच्या विचारात आपण नक्कीच राहिले पाहिजे आणि स्वामींचे विचार आपण आत्मसात नक्कीच केले पाहिजे. श्री सद्गुरू ज्याला आपल्या कृपानुग्रहाने आश्वस्त करतात, त्याला हरिहराची देवताही वंदन करतात आणि कळी काळही त्याचे समोर लोटांगण घालतो. कामक्रोधही विकार त्याला शरण येतात आणि स्वतः रिद्धिसिद्धी देखील त्याचे घरी पाणी भरतात. सद्गुरू दास्यामुळे सौभाग्य साधक अशा अद्भुत महिमाला प्राप्त होत असतात आणि त्यांना कशाची कमी पडत नसते. मग त्यांना सर्व काही मिळत असतं. एकदा एक आयुष्यातला कंटाळलेली व्यक्ती महाराजांकडे आली. त्याला स्वामी म्हणाले, माणसाने मरायची इच्छा कधी धरू नये आणि करूही नाही. जगलं तर आणखी सत्कर्म करायला मिळतील असा विचार मनात पाहिजे. आपल्या भोवतालच्या माणसाने मिळून मिसळून राहावे, म्हणजे जीवनात जागा आणि अशा भरपूर काही वाईट गोष्टींना जागा मिळणार नाही आणि मग आपल्यामध्ये भेदही निर्माण होणार नाही. धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायणे, जप, नामस्मरण केलं तर त्यात वाईट काय? यातून चांगलेच होईल. हो, नक्की होईल. केलं तर होईल. करून तर पहा आणि मग सांगा. अर्थात या जगात त्रागा होण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण तेच मन आपण अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका व्यवस्थित पार पडेल आणि आपण आपल्या जीवनात सर्व काही मिळवू शकू. जेवढी सात्विकता जीवनात अंगीकाराल तेवढी अध्यात्मात तसेच आयुष्यात देखील प्रगती होईल. सात्विक मधुर बोलणं, सात्विक विचार, आचरण, वागणूक, सात्विक आहार, सात्विक लोकांशी संगत, लिंबू, मंत्र, तंत्र, कर्म, कांडकडे न जाता सात्विक भक्ती इत्यादीचे जर आचरण जीवनात केले तर मग अध्यात्मात आणि वैयक्तिक जीवनात देखील प्रगत नक्कीच होईल आणि तुम्हाला सर्व काही मिळेल. स्वामी भक्तांनो, जर आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल की कुत्रे, मांजर, गाय, तत्सम सर्व प्राणी प्राण्यांचा जन्म भेटेल. ते फक्त रोज इकडे तिकडे जे भेटेल ते खातात आणि कसं तरी जगून दिवस लोटतात. त्यांना इतर काही करण्याची बुद्धी होत नाही. परंतु आपल्याला मनुष्य जन्म इतका अनमोल मिळाला आहे की आपल्याला इतरांच्या भावना समजण्याची, चांगलं वाईट, पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे. प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी भगवंताने आपल्याला दिली आहे. तिचा सदुपयोग करून आपण त्या प्राण्यांसारखे न वागता नक्कीच आपला वेळ हा भक्तीत, सेवेत घातला पाहिजे. जास्तीत जास्त स्वामींच्या सेवेत, भक्तीत, नामस्मरणात वेळ घालवा आणि स्वतःचे या जन्मात आत्मकल्याण नक्कीच तुम्ही करून घेतलं पाहिजे. आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होण्याकरता जे जे काही आपण करतो, ईश्वर प्राप्ती करता जे जे आपण सात्विक गोष्टी करत असतो, जसे ध्यान, जप, यज्ञ, साधना, तप, दान, धर्म, तसेच संसारा व्यतिरिक्त असे कृत्य ज्याला सांसारिक गोष्टींचा, मायेचा
जरासाही स्पर्श नाही त्या गोष्टीला आपण अध्यात्म म्हणत असतो. आणि ईश्वर प्राप्ती अध्यात्म हा प्रत्येक जीवाचा मुख्य उद्देश आहे. आणि परंतु या मायेच्या जाळ्यात प्रत्येक जीवन गुरफटत गेलेला असून त्याला त्याची जाणीव राहिलेली नाही. परंतु योग्य गुरु, योग्य पूर्वक जन्माचे कर्म असतील ना, तर आपण अध्यात्माच्या वाटेवर पूर्व सुकृतानुसार अग्रेसर होऊ शकतो आणि सर्व काही जीवनात मिळवू शकतो. आपल्यातील प्रत्येक जण मंदिरात जातो तर काही ना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातात. पण प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही मागतच असतो. पण आठवड्यातून काही न मागता, कोणतीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या. तेवढी वेळ घर, संसार, नातं, प्रॉब्लेम सर्व विसरून जा आणि स्वामींपुढे पूर्ण शरणागती पत्करा. करून बघा, स्वामींना सुद्धा आनंद वाटते आणि मग भरभरून स्वामी आपल्याला आशीर्वाद देत असतात. स्वामी भक्तांनो, अध्यात्म आणि प्रेम हे नेहमी उघड्या डोळ्यांनी करावे. अंध बनून केले की पदरी अधोगती आणि निराशा येते. डोळे बंद करून चुकीचा गुरु, चुकीची भक्ती केली तर अध्यात्मात अधोगती होते आणि चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले तर पदरी निराशा येते. मग शेवटी दोघे बाबतीत रडत बसावे लागते. म्हणून नंतर पस्तावा करण्यापेक्षा सत्संग, विवेक, बुद्धी जागृत ठेवून दोघं गोष्टी नक्कीच तुम्ही केल्या पाहिजे. स्वामी भक्तांनो, एक लक्षात घ्या, तुम्ही जीवन जगत असताना तुमची कर्म ही सर्व तुमचं जीवन ठरवत असते. जसे तुम्ही आज कर्म कराल तसे पुढे तुमच्यासोबत होणारच आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्यायला हवं. स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास हा होणारच. बरे वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपण आपली सेवा करताना कोण काय बोलत याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहायची. आणि दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली, स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट, आपण कोणासाठी नाही तर स्वामींसाठी येतो, एवढं फक्त आपण केलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, म्हणून जेवढी सात्विकता जीवनात अंगीकाराल तेवढी अध्यात्मात तसेच आयुष्यात देखील प्रगती होईल. सात्विक मधुर बोलणं, सात्विक विचार, आचरण, वागणूक, सात्विक आहार जर घेतला तर मग तुम्हाला सर्व काही मिळू शकेल आणि तुमच्या जीवनात तुम्ही सर्व काही साध्य करू शकाल, एवढं लक्षात घ्या. लोक मोहात इतके अडकतात की त्यांच्या नजरेला जे जे चांगले दिसेल ते मिळवतात आणि सोडतात. अधिकाधिक चांगले मिळवण्याच्या नादात जे नजरेसमोर सर्वोत्तम असते तेच गमावतात. मग ती वस्तू असो किंवा माणूस. नंतर पस्तावा केल्याशिवाय त्यांच्या हातात मग काहीच राहत नाही. म्हणून आपण माणसं जपायला शिकलं पाहिजे. जर आपण लोकांच्या मनासारखं नाही वागलं तर लोक इतरांना आपल्याबद्दल नाही ते सांगून आपलं चारित्र्य खराब करतात. हे झालं लोकांचं. पण स्वामींच्या मनासारखं एकदा वागून बघा, ते तुमचे जीवन सुंदर बनवून टाकतात. हाच फरक आहे आपल्या स्वामींमध्ये आणि या दुनियेमध्ये. म्हणून या दुनियेपासून तुम्ही लांब राहा आणि स्वामींच्या अगदी जवळ या. नक्कीच स्वामी तुम्हाला आपल्या पोटाशी धरतील आणि लहान बाळाप्रमाणे तुम्हाला सांभाळतील. सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्कीच पूर्ण करतो, पण चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून कोणतंही नातं जोडताना स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नाही. सौंदर्य हे कालांतराने नष्ट होणार आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर आश्रयस्थान म्हणजे परमेश्वर आहे. जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात देव दिसतो, त्याचे अस्तित्व जाणवते. हे अनुभूतीने अनुभवावे लागते आणि शेवटी श्रद्धेचा देखील हा भाग आहे. म्हणून तुमच्या मनात जेवढी जास्त प्रेमळ आणि निस्वार्थ भक्ती असली आणि श्रद्धा असली तर देव तुम्हाला नक्कीच भेटणार, एवढे तुम्ही लक्षात घ्यायला हवे. आपण भक्ती, सेवा, जप, नामस्मरण, पारायण, श्रमदान, सेवा करतो ते पुण्य शिल्लक ठेवावे. ज्या वेळेस आपल्यावर काही संकट आले, आपली आली आणि भरपूर काही गोष्टी आपल्याहून लांब गेल्या तर अगदी नाईलाज झाला तर त्यावेळेसच आपण स्वामींना साकडे टाकायचे, अन्यथा नाही. जोपर्यंत आपल्या आवाक्यात आहे किंवा जेवढं स्वसामर्थ्य वापरता येईल तेवढं वापरायचं आणि त्या आपत्ती संकटाला तोंड द्यायचंय. आणि जेव्हा वाटेल की आता आपल्या आवाक्याबाहेर आहे तेव्हा भगवंताला, स्वामींना साकडे टाकायचे, विनंती करायची. अन्यथा विनाकारण अगदी छोट्या मोठ्या गोष्टीला स्वामींवर भार नाही टाकायचा. छोट्या छोट्या गोष्टींसाठी भार टाकला तर आपले पुण्य देखील लवकर संपले, हे लक्षात ठेवावे. आणि म्हणून असे पुण्य आपण जमा करत राहिले पाहिजे. आपण रस्त्याने जाताना, येताना, प्रवासात, कोणाच्या तरी घरी गेल्यावर, मोबाईल, टीव्ही, गाडीवर अशा गोष्टींच्या माध्यमातून स्वामींची तस्बीर, नाम, अभयवचन असं प्रत्येक स्वामी भक्ताला दिसतच असतं, पण समजत नाही. लक्षात घ्या, या माध्यमातून स्वामी तुम्हाला सतत आठवण करून देतात की तू म्हणजे आपण सतत नामस्मरण करत राहा, त्यातच तुझे कल्याण आहे. हा संदेश अशा दुष्ट्यांना माध्यमातून स्वामी सतत देत असतात. आणि त्यामुळे लक्षात ठेवा, आपण सतत नामस्मरणात असले पाहिजे. आणि स्वामी आपल्याला दाखवत असतात की बाळा,
तू कुठेही जा, मी तुझ्या सोबत आहे. फक्त माझं नाव घेत राहा, मी तुझ्या कायम सोबत राहील, एवढंच मी तुला अभयवचन देतो, असं स्वामी आपल्याला म्हणत असतात. नामस्मरण हे एखाद्याची श्रद्धा नसताना कितीही पापी असलेल्याने केले तरी देखील ते नाम घेणाऱ्याचे अनेक पातक नष्ट करते. हळूहळू साधकाचे चित्त शुद्ध करते आणि साधकाचे त्याच्या मनावर विचारांवर नियंत्रण येते आणि अर्थात नामस्मरणाने सैरावीर धावणाऱ्या देहरूपी रथावर लगाम बसते आणि मनुष्याचे कल्याण देखील नक्कीच होत असते. म्हणून तुम्ही नामस्मरण हे नक्कीच केलं पाहिजे, कारण नामस्मरणात एवढी मोठी शक्ती कशातच नाही. प्रत्येकाला समजवत नाही बसायचं, कारण समोरच्याला तुम्ही किती पण जीव तोडून सांगा, एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून द्या, परंतु समोरच्याची तेवढी जर बौद्धिक पात्रता नसेल तर तो तुम्हाला तुमच्या विचारांना कधीच समजून शकणार नाही. आणि मुळात प्रत्येकाला समजवत बसायचेच नाही आणि त्यामुळे आपण त्या गोष्टीचे आणि आपले स्वतःची किंमत कमी करून घेत असतो आणि समोरच्याला वेळच बरोबर उत्तर देईल हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपण त्याला समजवत बसायचं नाही. जसा भाव तसा देव. आता आपल्या सद्गुरूंचे स्मरण हे सतत असलेच पाहिजे. जिथे वेळ भेटेल तिथे, मग ते ऑफिसात, प्रवासात, उठताना, बसताना, घरातील धुणे भांडी, स्वयंपाक करताना, क्लास, कॉलेज, अगदी प्रत्येक क्षणी सद्गुरूंचे नामस्मरण सतत मनात चालू ठेवावे. नामस्मरणाला कुठल्याही प्रकारचे नियम, बंधन, सोहळे ओळे, विधी, सूतक, मासिक धर्म, शौच, असौच असे कुठलेच नाही. सदा सर्वदा करू शकतो आणि नामस्मरणाने आपण स्वामींच्या अधिकाधिक जवळ जात असतो आणि जाऊ त्याची प्रत्यक्ष दिव्य अनुभव हळूहळू आपल्याला येत जातात. आणि मग ते अनुभव आल्यावर आपल्याला माहीत होत जातं की स्वामी आपल्या सोबत निश्चित आहेत आणि कायम आहेत. तक्रार करण्यासाठी, मन व्यक्त करण्यासाठी पण एक हक्काचं व्यक्ती, हक्काचं नातं जरुरीचे असते आणि माझे तेच नाते आहे स्वामी तुमच्याशी. म्हणून स्वामींचे असे नाते जुळून घ्या आणि स्वामींवर सर्व काही सोपवून द्या. स्वामी तुम्हाला सर्व काही देतील. स्वामींनी आपल्याला त्यांचं शिष्य बनवलंय आणि ते आपले गुरु बनलेत. हे सर्वात मोठे आपल्यावर उपकार आहेत. हे जीवन त्यांनी दिलंय आपल्याला. रोज आपल्याला 24 तासांमधून 1 तास स्वामींच्या साधनेला न चुकता दिलाच पाहिजे. त्याशिवाय जेवण करायचे नाही असा नियम टाकूनच घ्यावा. मग तुम्हाला 1 तास जमत नसेल तर तुम्ही 10, 20, 25 मिनिटं देऊ शकता. मग बघा जीवनात काय बदल होतो. तुम्हाला भरपूर काही चांगले अनुभव येतील आणि त्या अनुभवातून तुम्हाला भरपूर काही भेटू शकेल. माणसाला खूप मोठा भ्रम असतो. मी ही सेवा केली, मी ही ती पूजा केली, मी इतका जप, पारायण केले, एवढं दानधर्म केला, माझ्यामुळे याचे काम झाले, मी सेवा दिली, सांगितली म्हणून झाले, मी आहे तर केंद्र, मठ, मंदिर व्यवस्थित चालतात. हा भ्रम काढून टाका. ते आपल्यासारखे लाखो घडवतात आणि मोडतात. लक्षात ठेवा तुम्ही काहीच नाही, कारण तुम्ही फक्त माध्यम आहात. नसता गैरसमज काढून टाका आणि निस्वार्थ जे सेवा करता आणि करविता फक्त स्वामी आहेत. तुम कुछ भी नहीं हो, वो नचाने वाला है और हम नाचने वाले कठपुतली, ध्यान में रखना, असं स्वामी आपल्याला संबोधून सांगत आहेत. म्हणून स्वामी भक्तांनो, नक्कीच तुम्ही स्वामींच्या चरणी लीन राहिलं पाहिजे. आपल्या अवतीभोवती काही लोक असतात, जसे दुसऱ्याच्या पर्सनल गुपित गोष्टी ते आपल्याला सांगतात. आपल्याच मित्र मैत्रिणींबद्दल त्यांचे बरेच वाईट आपल्याला सांगत असतात. तेव्हा ते असे लोक आपल्याबद्दल देखील इतरांना सांगू शकतील. त्यामुळे अशा लोकांना कधीच किंमत न देता वेळीच ओळखून अशांपासून दूर राहायचे आहे. हे आपल्याकडून रडून ऐकून लोकांना आपल्या बद्दल हसून सांगणारे असतात आणि असे यांची वृत्ती असते. शेवटी अशांची किंमत सर्वांच्या नजरेत शून्यच असते. एवढं लक्षात घ्या. स्वामी भक्तांनो, विसर पडणार, काम झाले गरज सरणार, प्रापंचिक तुमच्या चिंता, त्यासाठी मज हाक मारिता, फायदा मात्र पदरी पडता, तोंड फिरता, का रे तुम्ही नवच बोलता, तोंडी विसर पडता, आम्ही ना भुके तुमच्या नवसाचे, मात्र विसरू नये शब्दास मनुष्याचे. म्हणून तुम्ही काही स्वामींना मागितलं असेल किंवा तुम्ही काही बोलले असतील किंवा नवच बोलला असेल तर तो लवकरात लवकर फेडून टाका, नाही तर स्वामी आपल्यावर खूप चिडतात. नियत साफ ठेवा. निंदा करू नका, कोणाबद्दल द्वेष ठेवू नका, दुसऱ्याला नाव ठेवू नका. ठेवण्याआधी आपण स्वतःच्या अंतकरणात झुकून बघावे. कोणाचा तिरस्कार करू नका, कोणाला तडकेतोड उद्धट सारखे बोलू नका. एवढं जर नियम पाळले तर आपण नक्कीच स्वामींची कृपा प्राप्त करू शकतो. आणि नेहमी आपण तेच करत नाही आणि स्वामींना कोसतो की आपल्या आयुष्यात संकट काय येतात. म्हणून विचार करा. तुम्ही स्वामींविषयी चांगले विचार ठेवा आणि लोकांविषयी देखील चांगलेच विचार ठेवा. स्वामी भक्त सेवेकरी कोणाला म्हणावे? जो सेवक भक्त आपल्या स्वामींना अनन्य भावेने समर्पित असतो, आपल्या मालकाच्या म्हणजेच स्वामींच्या शिवाय ज्याचे मन इतर कुठलाही व विचारही करत नाही आणि ज्याला आपले स्वामीच आपले सर्वस्व वाटते. स्वामींच्या आज्ञेपुढे, शिकवणीपुढे
कामापुढे ज्याला आपले जीवन देखील तुच्छ वाटते आणि ज्या सेवकाला स्वतःचा वेगळा स्वार्थ नसतो, जो स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर चालतो, स्वामींची आज्ञा शिकवण सर्वस्व मानतो आणि जो अंतकरणाने निर्मळ निष्कपट असतो, त्यालाच खरा स्वामी भक्त सेवेकरी म्हणावे, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुमच्या मनात कोणाविषयी काही चुकीची भावना नसावी, एवढं लक्षात घ्या. म्हणून एक लक्षात घ्या, जो खरा भक्त सेवेकरी आहे, ज्याला स्वामी काय आहे हे कळाले आहे, त्यांच्यासाठी स्वामी इथून तिथून एकच आहेत. तो फक्त एकच बघतो की स्वामींची सेवा किती आणि कशी जास्तीत जास्त करता येईल. त्यामुळे फक्त स्वामींच्या सेवेवर भर द्या आणि बाकी भक्तांच्या व्यापार करणाऱ्यांचा विचार नका करू आणि त्यांचे स्वामी वेळ आली की बरोबर करतील, एवढं लक्षात घ्या. म्हणून जे व्यापार करतात त्यांच्या मागे तुम्ही अजिबात डोकं घालू नका. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतःला चांगल्या वाटेला लावा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य तुम्ही केले पाहिजे आणि या करण्यामुळेच तुमचे कल्याण हे निश्चित होईल. स्वामी माझा एकमेव आधार आणि पाठीराखा तुम्हीच आहे. माझं आयुष्य हे कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे तुम्हाला सर्व माहिती आहे. एकच मागणं स्वामी तुमच्याजवळ, मला साथ द्या आणि लवकर यशस्वी करा देवा. मला माझ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. अशी मागणी तुम्ही स्वामींकडे नक्कीच मागितली पाहिजे आणि स्वामींना प्रार्थना करून त्यांच्या चरणी लीन झाले पाहिजे. स्वयं दत्त ते, शिवशंभू ते, परब्रह्म ते, या विश्वाचे दत्त स्वरूप ते, शक्ती स्वरूप ते, साक्षात परमेश्वर ते, स्वामी या जगाचे, अल्लाह खुदा ते, परवर दिगार ते, रहनुमा ते, निज भक्तांचे, रिद्धी सिद्धी ज्यांचे पायी लोळत, अनुभव घेती पदोपदी भक्त स्वामी समर्थांचे. एवढं लक्षात घ्या, स्वामी समर्थ खूप मोठी हस्ती आहेत आणि ते तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकतात. म्हणून मनोभावे आणि निर्मळ मनाने त्यांना तुम्ही शरण गेले पाहिजे आणि त्यांची भक्ती नक्कीच केली पाहिजे. करिता नित्य नामस्मरण तेने उपजे परम पुण्य, जे भोग मोक्ष नवेक्षिण ब्रह्म परिपूर्ण प्रपाक. जे रोज नित्य स्वामी नामाचे नामस्मरण करीत असतात त्या व्यक्तीचे अनेक जन्माचे पाप कर्म नष्ट होते आणि त्याला नवीन दैवी शक्तीची अनुभूती होऊन ब्रह्मप्राप्ती होत असते. एवढं लक्षात घ्या. म्हणून स्वामी त्यांच्या पाठीमागे कायम असतात, जे स्वामींचे नामस्मरण करतात. ज्याला त्याला फक्त आणि फक्त सांसारिक सुख पाहिजे, जे क्षणिक आहे. संसार परिवारासाठीच मागत असतात. ते ही लोकीचे जीवन क्षणिक आहे. केव्हा मृत्यू गाठेल हे कोणालाच ठाऊक नाही. सोबत काय न्याल, काहीच नाही. सोबत नेण्यासाठी पारमार्थिक आध्यात्मिक प्रगती कशी जास्तीत जास्त होईल, कसे पारमार्थिक कल्याण करून घेता येईल, यामागे लागले पाहिजे. आई वडिलांची सेवा, संतांचा सहवास, साधना, धार्मिक ग्रंथाचे वाचन, हे चार जेवढं जास्त करता येईल तेवढं करा. मृत्यूनंतर हेच सत्य आहे आणि हेच सोबत येणार आहे. बाकी नोकरी, पैसा, परिवार, गाडी, बंगला, दागदागिने काही सोबत येणार नाही. वेळ अजिबात वाया घालू नका. स्वामी सेवेला भक्ती नक्कीच तुम्ही लागलं पाहिजे आणि तेच अटळ सत्य आहे हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. म्हणून मनात तेच ठेवा. जीवन जगत असताना कर्म एवढे प्रामाणिकपणे शुद्ध मनाने करा की जर कोणी आपल्याला बोलत आहे की तुला तुझ्या कर्माचं फळ भेटेल, तर हे वाक्य श्राप तळतळात सारखे न वाटता या वाक्याचा आशीर्वाद म्हणून आधार आपल्याला वाटला पाहिजे. तसे कर्म केले पाहिजे. म्हणून तुमच्या जीवाला, तुमच्या मनाला काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे, ना की लोकांना तुमच्याबद्दल काय वाटतं याबद्दल काही घेणं देणं ठेवू नका. जीवनात मित्र मैत्रिणी, नातेवाईक, इतर उच्च पदस्थ लोकांच्या संपर्कात राहा किंवा नका राहू, पण स्वामींच्या संपर्कात नेहमी राहा. कारण स्वामीच तुमच्या जीवनातील अंधकार नष्ट करू शकतात आणि जीवनाला नवीन कलाटणी ते देऊ शकतात. एवढं लक्षात घ्या. म्हणून स्वामींच्या अगदी भक्तीत राहा आणि स्वामींच्या चरणी लीन राहा. स्वामी सर्व काही आहेत एवढं मान्य करा आणि तेवढंच तुम्ही भरपूर काही स्वामींसाठी करा. तू माझे नामस्मरण करतो त्यामुळे तू चिंता नको करूस. जो माझे नामस्मरण चिंता करतो त्याला मी चिंता करण्याची गरज नसते, असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत आणि सांगत आहेत. म्हणून नामस्मरण महत्वाचे आहे. बरेच जण देवाचे अस्तित्व मानत नाहीत. मुळात देव मानण्याची गोष्टच नाही, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. जसे दुधात तूप आणि पण ते प्रक्रिया केल्यानंतर दिसतं, जसे निसर्गात हवा वायू आहे हे अनुभवल्यावर कळतं, तसेच देव परमेश्वर हे साधना भक्ती केल्यावर कळतात. त्यामुळे कोणी देव नाही आहे असं म्हटलं ना, म्हणून देवच अस्तित्व नाही येत आणि नाहीसे होत नाही. आपण आपली साधना भक्ती करत राहा. वेळ आली की अनुभूती भेटणारच आणि देव हे सर्वांना साक्षात्कार नक्कीच देत असतात. स्वामी भक्तांनो, तो स्वामींच्या चरणी नजर झुकवतो, स्वामींच्या पुढे मान खाली घालून नतमस्तक होतो. स्वामी त्याला कधी कुठेही मान खाली घालू देत नाही आणि कोणापुढे झुकूही देत नाही.
म्हणून फक्त स्वामींपुढे तुम्ही झुकले पाहिजे. आपण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्ती सेवा करीत असतो. पण स्वामींना काय आवडतं, कशी भक्ती आवडते त्यानुसार जर आपण वागलो, आचरण केले, भक्ती सेवा केली तर स्वामी आपल्याला सर्व काही गोष्टी न मागताच देतील आणि सर्व काही आपल्याला मिळेल. देव भेटावा म्हणून नाही तर भेटलेला देव कळावा यासाठी स्वामी चरित्र, गुरुचरित्र पारायण आणि स्वामींचे नामस्मरण नक्कीच तुम्ही करायला हवे. आणि हे सर्व काही तुम्ही वाचले पाहिजे आणि यातून सर्व काही बोध घेतला पाहिजे. स्वामी भक्तांनो, जे तुम्हाला कळत नाही ते स्वामींना कळते आणि स्वामी तुम्हाला सर्व काही देण्यासाठी तयार आहेत. फक्त तुम्ही ते आत्मसात करण्यासाठी तयार आहेत का? ते तुमची बुद्धी तेवढी झाली पाहिजे आणि तेवढी बुद्धी तुमच्याजवळ जर आली नाही तर मग तुम्हाला देव मिळणार नाही आणि देव भेटणारही नाही. एवढं लक्षात घ्या. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर स्वामी मिळवायचे असतील तर ते फक्त नामस्मरणाने मिळतात, एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि नामस्मरणाने स्वामी आपल्याला भेटतील आणि बाकी कशानेच तुम्हाला भेटणार नाही. म्हणून चांगले कर्म करा आणि स्वामींच्या चरणात कायम लीन राहा. जेवढं जास्त तुम्ही स्वामींचे नामस्मरण कराल तेवढं जास्त तुम्हाला त्याचे अनुभव येत जातील. स्वामी सांगतात, जर आपल्या मेलेल्या पितरांच्या श्राद्धाने चांगले फळ, आशीर्वाद मिळेल अशी चांगली भावना ठेवत असाल तर याचा देखील विचार केला पाहिजे की जे आई वडील जिवंत आहेत त्यांची सेवा केली तर त्यांना शिवीगाळ न करता, अपमान न करता प्रेमाने वागवले, खाण्यापिण्याच्या त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या, काळजी घेतली तर ते जिवंतपणीच इतका मोठा भरभरून आशीर्वाद आपल्याला देतील ना की दुसरं काही वेगळं करण्याची आपल्याला गरज नक्कीच भासणार नाही. आम्हाला कुठे सुख शांती भेटो अथवा न भेटो, पण स्वामी तुमच्या तस्बिरीकडे बघितल्यावर जी आत्मिक शांती मिळते, जो आंतरिक परमानंद मिळतो तो कुठेच मिळू शकत नाही हे मात्र निश्चित आहे. सुखी जीवनासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांची वचने तथा शिकवण आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्यांचा योग्यक्षेम मी स्वतः पाहत असतो असे स्वामी म्हणत आहेत. आळशी माणसाचे तोंड कधीच पाहू नये. शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा. जा, तुझे अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस, पुढे जा. संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा. राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवा. मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलो. आता निरास्त राहा. हम गया नाही, हम अभी जिंदा आहे असे स्वामी आपल्याला सांगत आहेत आणि आपल्याला नवीन प्रेरणा देत आहेत. कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मन मोकळेपणाने बोलावं. कदाचित अर्धे गैरसमज इथे संपतील आणि मग समोरचा चुकतोय हे कुणालाही सहज कळतं, पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला आणि पचवायला मन तितकंच मोठं आणि समजूतदार लागतं. स्वामींचे करावे स्मरण कीर्तन, स्वामी चरणी लावावे ध्यान, स्वामी भक्ताशी करावी मैत्री, सेवा करावी आई वडिलांची, सत्पुरुषांची, स्वामींच्या कथा अनुभव सांगावे एकमेका, स्वामी नाम गाये मुखा, याने वाढे सुख शांती भक्ती, होईल आत्म कल्याण. एवढं लक्षात घ्या. परमेश्वराने डोळे तर प्रत्येकाला सारखेच दिले आहे, खूप सुंदर दृष्टी प्रदान केली आहे, परंतु काही लोक असेच असतात की वाईटात पण चांगले बघतात आणि काहींना चांगल्यात पण वाईट बघण्याची सवय असते. मग हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते, त्यात आपण काहीच करू शकत नाही. म्हणून समोरचा आपल्याविषयी कसा विचार करतो याकडे लक्ष देऊ नका. आयुष्यात खूप कष्ट झाले, संकट तर येतच असतात. स्वामी परीक्षा घेतात, अक्षरशः नकोसं वाटतं, पण स्वामी सेवेकरांनी भक्तांना एवढं खंबीर बनवतात की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो आणि सर्व दुनिया अचंबित होते. ही असते स्वामींची कृपा. आणि स्वामी भरपूर काही मोठी कृपा आपल्यावर करत असतात. फक्त विश्वास स्वामींवर आपण ठेवला पाहिजे. अरे, एक लक्षात घ्या, मनुष्याने कधीच हिंमत हारायची नसते. ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी रस्त्यातील व्यक्तींना कधीच विसरत नाही की समुद्र कुठे आहे, म्हणून मार्ग कसा आहे, किती दूर आहे, भेटेल की नाही, परंतु ती तिच्या इच्छित स्थळी पोहोचतेच. मग त्या मार्गे परमेश्वरी भक्ती असते. म्हणून तसेच तुम्हाला देखील तुमचं इच्छित मिळणार. फक्त न डगमगता वाटचाल चालू ठेवा. आणि एक वाक्य लक्षात ठेवा स्वामींचं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं वाक्य तुम्ही लक्षात ठेवलं की मग तुम्हाला घाबरण्याची गरज पडत नाही. अघटित कला, अघटित लीला, पूर्ण तेज तेजाचा पुतळा, अगम्य ज्याची अवतार लीला, कलींचा सोहळा मोडावया, असे आपले स्वामी आहेत. बरेच जणांचा आयुष्यात दुसऱ्याला नाव ठेवण्यात जातं, दुसऱ्याला शहाणपण शिकवण्यात जातं, पण दुसऱ्याला या गोष्टी शिकवण्या अगोदर आपण स्वतःच्या अंतःकरणात ढुंकून बघावे. आपण किती पाण्यात आहोत याचे उत्तर देखील तिथेच मिळतील. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण, असे काही लोक असतात.
मग या लोकांच्या भरोशावर आणि यांच्या नादी तुम्ही अजिबात लागू नका, हे लक्षात घ्या. मनाला यातना व्हाव्या, आपल्या हृदयाला दुःख व्हावे, मनाला वाईट वाटावे, मानसिक शारीरिक आर्थिक नुकसान व्हावे, नातेसंबंध खराब व्हावे, असे आपल्याला स्वतः बाबत घडावे असे कधीच वाटत नाही. मग आपण दुसऱ्या बाबत देखील तसे वाटू देऊ नये. आणि अर्थात दुसऱ्या बाबत वरील गोष्टी घडाव्या असे कधीच वाटू नका, देऊ नका. तसेच फिरून तुमच्याकडे नक्कीच येणार, हे लक्षात ठेवा. कारण हे कर्म असतात, हे फिरून येत असतात. म्हणून प्रत्येकाशी गोड बोला आणि चांगल्या मनाने सर्वांशी वावरत राहा. आणि फक्त एकच गोष्ट करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लोकांबद्दल नेहमी चांगला विचार करा. स्वामी भक्तांनो, आयुष्यात स्वामी आले, त्यांच्याशी नाते जुळले, सेवेची संगत लाभली, मनाची भीती कमी झाली, जीवनात सार्थक झाले आणि कितीतरी चांगले सेवेकरी आपल्याला मिळाले. अध्यात्म काय असते थोडे थोडे समजू लागले, मन स्वामी नामात रंगू लागले आणि जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला. पुढे काय होईल याची चिंता उरली नाही आणि जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, हे लक्षात आले. आणि अशक्य ते शक्य करणार कोण हे जाणवू लागले. आणि या सर्वांच्या पाठीशी उभा आहे कोण हे प्रत्यक्षात आपल्याला दिसू लागले. आता जीवनाचे एकच लक्ष फक्त स्वामी सेवेत राहणे आणि स्वामींची सेवा करणे. या जगात कुणालाही तुमचं दुःख ऐकायला वेळ नाहीये. आपण तुमच्या दुःखाचा तमाशा चार चौघात करायला मात्र लोकांना नक्कीच वेळ आहे. आणि एवढं लक्षात ठेवा. आणि ते त्यांच्यासाठी लोकांकडे वेळ असतो. आणि म्हणून लोकांवर तुम्ही कधी विश्वास ठेवू नये आणि कधी त्यांच्या विश्वासाच्या पात्र तुम्ही स्वतःला बनवलं नाही पाहिजे. एवढंच तुम्ही ध्येय आपल्या मनात साठवून ठेवा. बघा, तुम्हाला भरपूर काही गोष्टी कळल्या जातील आणि भरपूर काही गोष्टी तुमच्या लक्षातही येतील. भावनेने मनाला जिंकता येते, प्रेमाने रागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते, धीराने अपयशाला जिंकता येते, तर माणुसकीने माणसाला नक्कीच जिंकता येत असते. जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते भविष्यात आणि आयुष्यात काहीही करू शकत नाही. वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतं. म्हणून वेळ कधी वाया घालवू नका. चलबिचल करणाऱ्या शेळीपेक्षा शांत राहणारा वाघ केव्हाही चांगला असतो. आणि आपल्या वयापेक्षा आपले विचार कोणत्या वयातील आहेत हे महत्त्वाचे असते. आणि जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडू नका. विजय हा नेहमी सत्याचाच होतो आणि शेवटपर्यंत सत्य आपल्या सोबत असतं. एकत्र आलं की सुरुवात होते, सोबत राहिलं की प्रगती होत असते आणि एकत्र काम केलं की लवकर यश मिळत असते. म्हणून वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा हा लवकर मिळवता येत असतो. म्हणून दगडाला शेंदूर लावून त्याचा देव करता येईल, मात्र माणसाला कोणता रंग लावावा म्हणजे त्याचा माणूस करता येईल हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि ज्या व्यक्तीजवळ समाधान, सहनशीलता आणि संयम असतो तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो. प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे आणि सर्वांची शांत राहून उत्तर देणे आहे. कधीच कुणाला बेकाम समजू नये, कारण बंद घड्याळ सुद्धा दिवसातून 2 वेळा बरोबर उत्तर दाखवत असते. म्हणून केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही, तर बरीच नाती अहंकाराने सुद्धा तुटत असतात. म्हणून अहंकार कधी आपल्या जवळ बाळगू नका. वय आणि पैसा यावर कधीच गर्व आपण करू नका, कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या नक्कीच शेवटी संपत असतात. म्हणून ज्या गोष्टी संपत असतात त्यांच्यावर कधी तुम्ही गर्व करू नये. खरं जग हे वाईट लोकांमुळेच कळते आणि ते वाईट लोकही तेवढेच महत्त्वाचे आपल्या जीवनात असतात. म्हणून सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात. म्हणून बोलत चला आणि चांगल्या गोष्टी करत चला. स्वतः कमवलेल्या पैशांनी एखादी वस्तू खरेदी करून बघा, तुमचे शोक आपोआप कमी होऊन जातील आणि जबाबदारीचं ओझं तुम्हाला वाटायला लागेल. स्वतः कमवलेल्या पैशांनी फक्त गरजा पूर्ण होतात, शोक नाही. म्हणून शोक तुम्हाला स्वतःला पूर्ण करायला लागतील. आणि कुठल्याच गोष्टीचा गर्व तुम्ही नाही केला पाहिजे. तुमच्याजवळ जे आहे ते उद्या ते नसूही शकतं, हेही लक्षात घेतलं पाहिजे. कुणालाच कमी समजू नका. ज्याला तुम्ही दगड समजत असाल तो हिरा सुद्धा असू शकतो आणि तो हिरा सुद्धा बनू शकतो. जी लोक सरळ मनात उतरतात त्यांना सांभाळून ठेवा आणि जी मनातून उतरतात त्यांच्यापासून नक्कीच तुम्ही सावध राहायला शिका. कारण अशी लोक तुमच्या भविष्यासाठी खूप घातक असतात आणि ती लोक तुम्हाला भरपूर काही डावपेच करणारे असतात. आणि लोक आपल्याला कॉपी करायला लागले की समजावं तुम्ही यशस्वी झालात आणि तुम्ही आता पुढील वाटचालीसाठी तुम्हाला भरपूर काही गोष्टी मिळवायच्या असतील. मित्रांनो, नातं तेव्हाच तोडा जेव्हा समोरच्याला सुद्धा ते नको असेल, नाहीतर नातं तोडून काही फायदा नसतो. प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते.
म्हणून सुख न शोधता समाधान आपण शोधलं पाहिजे. आयुष्य खूप आनंदात जाईल. इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कुणी गृहीत धरेल एवढे स्वस्त सुद्धा कधीच तुम्ही आयुष्यात होऊ नका. अशा लोकांना शोधा जे तुमच्या सोबत वेळ घालवण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. मी आहे ना, नको काळजी करू असं म्हणणारी एक तरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असावी लागते. म्हणून विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही, मात्र अशक्य गोष्टीलाही ते शक्य करत असतात एवढे मात्र निश्चित. म्हणून आयुष्यात वेळेला महत्त्व द्या आणि तुम्हाला महत्त्व नाही तिथं चुकूनही वेळ देऊ नका एवढं लक्षात ठेवा. कडू असणं आणि ही कडुलिंबाची चूक नाही, तर चूक तर आपल्या जीवीची आहे जिला फक्त गोडच आवडते. आणि मग स्तुती ऐकायची असेल तर संकटांना हरवावंच लागेल. आणि संकटांना जर हरवलं तर आपल्याला भरपूर काही गोष्टी अशा मिळतील ज्या आपण भरपूर काही आयुष्यात मिळू शकलो नव्हतो आणि त्या आपल्याला आता मिळावे लागतील. काहीतरी चांगलं करण्यासाठी वाईट परिस्थितीतून जावंच लागतं आणि हे दिवस सगळ्यांना बघावेच लागतात. अनेक वेळा आलेले अपयश हे एका यशाने संपून जात असते. म्हणून यश तुम्हाला एक दिवशी मिळणारच आहेत. त्यासाठी तुम्ही फक्त संयम सोडू नका आणि प्रयत्न करणं सोडू नका. ते चालूच ठेवा. नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा मिळवता येते, फक्त मनगटात ती मिळवण्याची जिद्द असावी लागते. म्हणून मोठमोठ्या गोष्टी करणारे लोक मोठे नसतात, तर छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणारे मोठे असतात. आणि त्याच गोष्टी जे समजून घेतात तेच खूप पुढे जात असतात. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत राहा. काय माहिती जीवनात कशाची गरज पडेल. आणि जे तारुण्यातील दिवस झोपेत घालवतात त्यांचे म्हातारपणातील दिवस खूप वाईट असतात आणि तेही ते स्वतःच्या डोळ्यांनी बघतात. म्हणून जीवनातील वाईट काळच दाखवून देते की कोण हसतं आणि कोण दुर्लक्ष करतं, तर कोण सावरण्यासाठी येतं. म्हणून माणसाचे जगण्याचे उद्दिष्ट चांगले असले की त्याची वृत्ती आपोआप चांगली होत असते. काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात, तर कुणाचं चुकलं हे शोधणारे तिथेच राहत असतात. म्हणून जास्त विचार करत बसल तर मग कृती करण्याची संभावना खूप कमी होऊन जाते. म्हणून पुस्तकामधील धड्यापेक्षा आयुष्याने दिलेले धडे जास्त लवकर आपल्याला समजत असतात. म्हणून जेवढ्या उंच शिखरावर पोहोचाल तेवढे सोबती कमी होत जातील. म्हणून लहान तळ्यासारखे गोड राहा आणि जिथं सिंह सुद्धा खाली मान घालून पाणी पितात तसेच तुम्ही आयुष्यात गोड राहायला शिका. निंदा आणि टीका वाटायला यावी आणि ती हवी. फक्त स्तुतीच ऐकू आली तर प्रगतीचे मार्ग बंद होत असतात. म्हणून निंदा आणि टीका यायलाच हवी. जीवनात प्रत्येक गोष्ट आणि व्यक्तीही महत्त्वाचा असतो, कारण चांगले लोक साथ देतात तर वाईट लोक अनुभव देत असतात. सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटत असतात आणि गैरसमज आपण कोणत्या गोष्टीचा करू नये, कारण त्या व्यक्तीला आपण समोर ठेवावी आणि त्या व्यक्तीसोबत आपण बोलून घ्यावे, पण कोणत्या गोष्टीचा कधी गैरसमज करू नये. फक्त संघर्षाच्या काळातच एकटं राहावं लागतं, बाकी चांगल्या काळात सर्वच लोक आपल्या सोबत आपोआप येत असतात. दुसऱ्यांना अडचणीत आणून तुम्ही कधी यशस्वी होऊ शकत नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून काही लोक आनंद मिळेल ते काम करतात, तर काही लोक मिळेल त्या कामात आनंद शोधत असतात. आणि तो आनंद शोधत असताना भरपूर काही गोष्टी त्यांना समजाव्या लागतात आणि समजून घ्याव्या लागतात. म्हणून अपयश मिळाल्यानंतर कोणाला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही. उठा, पुन्हा तयारी करा आणि कधी हार मानू नका आणि शेवटपर्यंत लढत राहा. बघा, तुम्हाला एक ना एक दिवस यश नक्कीच मिळणार आहे आणि देव तुम्हाला यश देणारच आहे. यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. म्हणून यशामागे धावत राहण्यापेक्षा तुम्ही नक्कीच आपल्या मनावर विश्वास ठेवा आणि विश्वास हा मनात दौडू द्या. नक्कीच बघा, तुम्हाला यश एक ना एक दिवस नक्कीच मिळेल आणि भरपूर काही तुम्हाला साध्य होईल. जीवनात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जोपर्यंत आपण चांगलं चालणं थांबवत नाही ना, तोपर्यंत आपण किती हळू वेगाने चालत आहोत यामुळे काही फरक पडत नाही ना, हे लक्षात येतं. आणि मित्रांनो, जीवनात तुम्ही भरपूर काही मिळवाल आणि भरपूर काही गोष्टी कराल, फक्त तुमची सोबत चांगल्या माणसांसोबत ठेवा, कारण त्यामुळे माणूस खरंच हरत असतो आणि मागे पडत असतो. तुमच्या स्वप्न खूप मोठे ठेवा, ते पूर्ण करण्यासाठी मेहनत भरपूर घ्या आणि मात्र ते पूर्ण करण्यासाठी कोणतीही कारणे देऊ नका, कारण त्यामुळे तुम्ही परत मागे राहू शकता. कुठलीही अशक्य गोष्ट ती मिळेपर्यंत कठीणच असते. म्हणून ती शक्य करण्यासाठी तुम्ही आतोनात प्रयत्नही केले पाहिजे. आनंद हा आपण कोण आहोत आणि आपल्याकडे काय आहे यावर अवलंबून नसून आपल्या विचारानुसार तो आपल्याला हळूहळू कळत असतो. आयुष्यात कितीही दुःख असू द्या, ते कितीही कठीण असू द्या, कधी हार मानू नका. या जगात कोणतीच गोष्ट कायमची राहत नाही. दुःखही हळूहळू कमी होत जाते आणि तुमच्या मनातील भीतीवर कधीच विश्वास ठेवू नका, कारण तिला तुमच्यातील क्षमता माहिती नाही. म्हणून आपल्याला त्याच गोष्टी मिळतात ज्यावर आपण लक्ष केंद्रित करतो. म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत
त्यावरच तुमचं लक्ष केंद्रित असू द्या. जर पळून पळून थकला असेल तर मग चालत राहा, पण थांबा. जेव्हा तुमचे लक्ष तुम्ही गाठाल आणि तेव्हापर्यंत तुम्ही अजिबात थांबू नका. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी एखादा दिवस किंवा वर्षही लागेल, मात्र जे मिळवायचे आहे त्याचा मार्ग नक्कीच मिळेल याच्यावर तुमचा विश्वास असायला हवा. जीवनाची खरी सुरुवात तेव्हाच होते जेव्हा आपण आपला कम्फर्ट झोन सोडतो आणि आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडतो. म्हणून दररोज सकाळी उठल्यानंतर स्वतःला ही आठवण करून द्या की मला जे मिळवायचे आहे ते मी मिळवू शकतो आणि ते मिळूनच राहणार आहे. म्हणून भूतकाळातील अनुभव आणि भविष्यातील प्रेरणा घेऊन आपण वर्तमानात हवं ते मिळवू शकतो. फक्त आपला स्वतःवर विश्वास असायला हवा आणि तो विश्वास कायम टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला भक्तीत आणि नामस्मरणात राहावं लागेल आणि स्वामींच्या भक्तीत तुम्हाला असावं लागेल. तुम्ही जर स्वामींचं नामस्मरण केलं तर तुम्हाला भरपूर चांगले अनुभव येतील आणि स्वामी तुमच्या प्रत्येक संकटात तुमच्या पाठीमागे उभे राहतील. फक्त एकदा तुम्ही स्वामींचा अनुभव घेऊन बघा. भरपूर काही मोठा अनुभव मलाही आला आहे आणि तुम्हालाही स्वामींचा अनुभव येईल आणि तुमच्या मनासारखं सगळं होईल. मित्रांनो, संधी मिळत नसतात तर त्या तुम्हाला निर्माण कराव्या लागतात. म्हणून जीवनातील सर्वात मोठा आनंद म्हणजे ते मिळवणे आहे, जे तुम्ही मिळवू शकत नाही असं लोक म्हणतात. आणि लोकांच्या नक्कीच तुम्ही विश्वासावर राहू नका आणि त्यांच्या बोलण्यावर जाऊ नका. तुम्ही आपल्या मनावर फक्त विश्वास ठेवा. नक्की सर्व काही तुम्हाला साध्य होईल. स्वतःला हा प्रश्न नका विचारू की माझ्याजवळ काय नाही आहे, तर हा विचारांनी माझ्याजवळ काय आहे हे तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. जग तेच लोक बदलतात ते जे तसा विचार करतात आणि त्यावर कृती सुद्धा करतात. म्हणून मी अजून मला हवं ते मिळवलं नाही, पण कालपेक्षा आज थोडा ध्येयाच्या जवळ नक्कीच गेलो आहे असं आपण स्वतःला सांगायचं आहे. कारण एका दिवसात आपण ध्येय गाठू शकत नाही, कारण थोड्या दिवसात आपण ते ध्येय गाठणार आहेत, एवढंच खरं आहे. म्हणून मित्रांनो, जीवनात सोपं असतं परिस्थिती हाताळणं, पण अवघड असतं ते मनस्थिती सांभाळणं. पण ज्याला मनस्थिती सांभाळायला जमतं त्याचं मन कुठल्याही परिस्थितीत रमून जातं, हेही खरं आहे. मग खरंच देवाचा खेळ कोणालाच कळू शकत नाही. म्हणून नेहमी कर्म चांगली करत राहायचं आणि शेवटी त्याचंच फळ आपल्याला मिळणार आहे, यातच आपण रमत जायचं आणि आपण प्रयत्न करत राहायचे आहे. मित्रांनो, वेदनाच्या ओझासकट ज्याला खळखळून हसता येतं त्याच्यासारखा जादूगार या जगात दुसरा कोणीच नसतो. म्हणून आपण हसायला शिकलं पाहिजे आणि प्रयत्न करत राहिलं पाहिजे. कटू आहे पण सत्य आहे. ज्यांना मनात हृदयात जागा देतो तीच लोक पद्धतशीर आपला विश्वासघात करतात आणि निघून जात असतात. म्हणून तुम्ही कधी कोणावर विश्वास करण्या अगोदर पहिले त्याची परीक्षा घ्यायला हवी. एका वेळ आपल्याकडे जवळची व्यक्ती नसेल तर त्रास होत नाही, पण असून सुद्धा ती नसल्यासारखी वागत असेल तर मनाला खूप त्रास होत असतो आणि मग आपण कुठेतरी आपण चुकतोय असं आपल्याला वाटत असतं. म्हणून त्या गोष्टीमध्ये जास्त रमण्यापेक्षा तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्ही वागलं पाहिजे. माणसाने मोठे मोठे शोध लावले, मात्र नेमकं दुःख नेहमी चांगल्याच माणसांच्या वाट्याला काय येतं याचा शोध अजून पण लागलेला नाही आणि तो लागायला नक्कीच असायला हवा. आणि तो लागला की मग कळेल माणसानं दुःख कुठून होतं. मित्रांनो, संसाराची झोळी किती जरी फाटली असली तरी जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचे अस्तित्व साबूत असते. म्हणून तुम्हाला तुमच्या साथीदाराची पूर्णपणे गरज याच्यात लागणार आहे आणि ती पूर्णपणे गरज तिने निभावली पाहिजे आणि साथीदार तुमचा भक्कम पाहिजे. त्यासाठी त्याला विचार करून तुम्ही निवडायला हवं आणि मग तुम्ही पुढे जायला हवं. कोणाचं काहीच अडत नाही. कोणा विचारून आपण मात्र उगाच विचार करत बसतो त्याचं कसं होईल आणि आपल्या वाचून. म्हणून वेळ बदलते, नाती बदलतात, माणसं बदलतात, आयुष्य सुद्धा बदलतं, पण आठवण अशी एक गोष्ट आहे जी कधीच बदलत नाही आणि जी कधीच जाणारही नाही. म्हणून आलेल्या परिस्थिती पुढं झुकत नाही तरच चांगले दिवस येतात. कारण आपल्यावर आलेली संकटही नेहमी आपल्याला असलेली जिद्द पाहण्यासाठी येत असतात. म्हणून ती जिद्द आपण पूर्ण ठेवायची आहे आणि ते कधीच हार मानायची सुद्धा नाहीये. तुम्हाला चुकीचं ठरवायला सगळेच पुढे येतील, पण तुम्हाला साथ द्यायला कधीच कोणी पुढे येणार नाही. हेच आजकालच्या युगातील सगळ्यात मोठं कटू सत्य आहे आणि तेच लोक करत आहेत. म्हणून तुम्हाला जो साथ देईल तोच खरा तुमचा मित्र आणि तोच खरा तुमचा माणूस असं समजायला तुम्ही हरकत नसते. कोणासाठी कितीही करा, शेवटी समोरून एकच वाक्य येते, उपकार नाही केलेत हे करून. म्हणून कुणासाठी करण्या अगोदर तुम्ही विचार करून नक्कीच करायला पाहिजे. कटू आहे पण सत्य आहे. दुसऱ्याला चुकीचं ठरवण्यासाठी आणि नाव ठेवण्यासाठी लोक जीवाचा खूप आटापिटा करतात आणि मग त्या व्यक्तीचं चुकीचं होत असताना ते खूप मजा लुटत असतात. पण लक्षात ठेवा, कर्माचा फेरा आहे.
आणि हा तुमच्यावरही फिरणारच आहे, एवढं मात्र लक्षात ठेवायला हवं. मित्रांनो, आपली सुंदरता आरशात नाही तर लोकांच्या हृदयात बघा. केलेल्या प्रत्येक चुकीचं स्पष्टीकरण देता आलं म्हणजे आपण चुकलोच नाही असं होत नाही. स्वतःला पटेल तसं पण योग्य पद्धतीनं वागावं. दुसऱ्याचं बघून वागून स्वतःचं अस्तित्व गमावू नये. कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट ही हिरा नसते आणि तुम्हीही कुठल्या धुतलेल्या दुधाचे नसतात. कारण तेही आपण समजून घेतलं पाहिजे. आपली चुकी कुठेतरी असतेच. म्हणून सुखाची अपेक्षा असेल तर दुःखही भोगावे लागतील. आणखीन जीवनात यश हवे असेल तर संकटांना सामोरे हे जावेच लागते आणि ते जावेच लागणार आहे. त्याला दुसरा पर्याय नाही. काही जणांना सवयच असते हातातला हिरा सोडून कोळशा मागे धावायची. ते लोक पुढे जाऊन फसत असतात आणि त्यांना भरपूर काही मोठा पस्तावा येत असतो. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतात. म्हणून संघर्ष चालू आहे आणि चालूच राहील. नशिबाशी, वेळेशी, लोकांशी आणि स्वतःशी. आणि लढाईत हारायचं नाहीये आणि पुढं चालत राहायचंय. सोडून जाणारी प्रत्येक वेळ बापाची आठवण करून देत असते आणि आपण त्यात ते सगळं काही आपल्याला जे आपल्यावर ओझं येत असतं त्यावर त्यांची आठवण आपल्याला होत असते. म्हणून वेळेनुसार आपण नक्कीच बदललं पाहिजे आणि आपण सर्व कामगिरी हातात घेतली पाहिजे. माणसातील नाती पूर्णतः निस्वार्थ कधीच नसतात हे आपण लक्षात ठेवलं की अपेक्षा भंगांचे दुःख वाट्यालाच आपल्या येत नाही. आजकाल तुमच्याजवळ असणारा पैसा पाहून लोक ठरवतात तुम्हाला किती किंमत द्यायची आणि किती नाही. म्हणून आपण सगळ्यांशी चांगले वागतो हे आपले संस्कार असतात. पण आपण चांगले वागूनही काही जण वाईट वागतात हे त्यांच्यावर झालेले संस्कार नक्कीच असतात. कमी नसतं समजायचं कधी कुणाला आणि मजाही दाखवायचा नसतो. म्हणून जेवढा जास्त आपण मजा करू आणि माज दाखवू. कारण शांतता दिसणारा माणूस सुद्धा तुम्हाला धूळ चाटू शकतो बरं का. एवढं तुम्ही निश्चितच लक्षात ठेवलं पाहिजे. घरात झालेला पसारा आवरायला वेळ लागत नाही, पण मनाचा पसारा आवरायला कित्येक दिवस आणि महिने वर्ष लागतात. कधी कधी तर तो आवरतही येत नाही. मग ती फक्त घालमेल असते. मित्रांनो, चुका व्हायच्या आत सांगणारे कमी असतात आणि चुका करायला देऊन हसणारे ढिगभर असतात. म्हणून कोणालाही हक्काने रागवताना 10 वेळा विचार करा. कारण लोक बोललेलं जास्त आणि जीव लावलेला कमी लक्षात ठेवतात. म्हणून शत्रूपेक्षा अधिक घातक असतं ते म्हणजे चुकीच्या दिशेनं भरकटणारं मन. आणि लाख चुका करून पण मला समजून घेतलाय माझ्या स्वामींनी. आम्हा भक्तांना योग्य मार्ग दाखवणारे आमचे गुरु आहेत ते म्हणजे स्वामी समर्थ. आणि ते प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्हाला समजून घेतात आणि आम्हाला योग्य मार्ग दाखवत असतात. स्वामी म्हणतात, थोडं स्वतःसाठी जग. खूप झालं सगळ्यांचा विचार करून, आता फक्त तुझा विचार कर आणि पुढे जात राहा. म्हणून आयुष्यात उजेड आला की अंधारात मदत करणाऱ्यांचा विसर आपल्याला पडत असतो. तो विसर कधी पडू देऊ नये आणि त्या लोकांची साथही आपल्याला द्यायची असते. प्रत्येक जण कोणाच्या तरी गोष्टीत नक्कीच चुकीत असतो आणि तो चुकला की मग त्याला ती गोष्ट कळत असते. मग तो चूक मान्य करण्यावर त्याची वेळ असते आणि त्याने जर मान्य केली तर त्याला देव सर्व काही देतो. पण मान्यच करायला तयार नसेल तर त्याचा तो गर्व होऊन जातो आणि त्याच्या गर्वानिशी तो खाली पडत असतो. आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल तर मेहनत घ्यायची तयारी, ध्यास आणि इच्छाशक्ती आपल्या जवळ पाहिजे आणि ती असली तर मग सर्व काही आपल्याला मिळू शकते. स्वामी म्हणतात, स्वतःला सिद्ध करण्यात वेळ घालवू नका. कारण तर त्या गोष्टी सुधारून जास्त चांगल्या बनवा. नक्कीच तुम्ही आपोआप सिद्ध होऊन जाल. मित्रांनो, वेळ आणि व्यक्ती निघून गेल्यावर झालेली जाणीव व्यर्थ असते आणि ती जाणीव करूनही काही फायदा नसतो. मीठ भाकर खाऊन झोपावं, पण कधीच कुणापुढे हात पसरू नये. कारण लोक जेवढं देतात त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त ते ऐकवत असतात. तुझे स्वप्न पाहत आहेस ते प्रत्यक्षात नक्कीच येणार आहेस आणि तथास्तु असा आशीर्वाद स्वामींनी आपल्याला दिला आहे आणि असा आशीर्वाद स्वामींचा आपल्या पाठीमागे आहे. मग आशीर्वाद तुमच्या पाठीमागे असेल तर तुम्ही नक्कीच पुढे जाल. म्हणून हा जो आशीर्वाद तुम्ही आठवा आणि पुढे जात राहा. कधीच तुम्ही असं आत्मविश्वास गमावू नका आणि मागे हटू नका. स्वामींच्या दारात प्रत्येकाला न्याय असतो. आपण जर एखाद्याची गोड बोलून फसगत करत असाल तर असे समजू नका की काही होत नाही. त्याच्यापेक्षा दुप्पट तुमच्याकडून परतफेड करून घेतली जाते. एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा. मित्रांनो, भित्री माणसे मरण्यापूर्वी अनेकदा मरतात, पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरत असतात. समुद्रात कितीही मोठे वादळ आले ना तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. त्याप्रमाणे तुम्ही तुमचा संयम सोडू नका. वेळ तुमची आहे. हवं त्याला सोनं बनवा किंवा स्वप्न बघत झोपेत व्यर्थ करा. हे तुम्हाला तुमचं ठरवायचं आहे. जीवनात अडचणी त्यांनाच येतात जे जबाबदारी स्वीकारायला तयार असतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधी हारत नसतात आणि हार मानत नसतात.
एकतर जिंकतात किंवा मग शिकतात. सोडलेल्या 2 हातांपेक्षा जोडलेल्या 2 हातांमध्ये खूप सामर्थ्य असते. म्हणून परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर हात जोडून बघा, मनस्थिती बदलेल व परिस्थितीही बदलेल. दुर्लक्ष करायला शिकलं की टेन्शन तुमचं आपोआप कमी व्हायला सुरू होतं. आणि ज्याची यशाची व्याख्या पक्की असते त्याची पावलं सदैव अपयशाच्या 3 पावलं पुढेच असतात. आणि तो पुढे चालत असतो आणि यशाच्या मागे तो धावत असतो. एकटेपणा हाच आपल्या ध्येयाकडे खेचत असतो. आणि मग हा एकटेपणाच आपण भरभर काही मिळवू शकतो. म्हणून तुम्हाला वाईट अनुभव आला म्हणून लगेच स्वप्नांचा पाठलाग करणं सोडू नका. तुम्हाला जिंकण्यासाठी जन्माला आला आहात. वाईट दिवसांना जिंकू देऊ नका आणि चांगल्या दिवसांना तुम्ही नक्कीच जिंकवा. सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष तुम्हालाच करावा लागतो. म्हणून अडचणीत माघार घेऊ नका आणि स्वतःला भक्कम बनवा आणि पुढे चालत राहा. तुम्ही किती हुशार असाल पण तुम्हाला माणसांची कसं वागायचं हे जर माहिती नसेल तर तुम्हाला हुशारीचा तो काहीच फायदा नसतो. खिशात पैसा नसल्यावर काळं कुत्रं सुद्धा आपल्याला विचारत नाही. हातात जॉब नसल्यावर घरचे पण फुकट चारत नाही. जिवंत आहे तोपर्यंत अस्तित्व आहे माणसाचं. मेल्यावर 13 दिवसापेक्षा जास्त कोणी आपल्याविषयी रडत नसतो. एक वेळेस पाण्यावर दिवस काढा पण जवळच्या लोकांकडे कधीच तुम्ही मदत मागू नका आणि मदतीला जाऊ नका. कारण ते कारणाशिवाय काही देणार नाही आणि दिलं तर ऐकवल्याशिवाय ते राहणार अजिबात नाही. म्हणून विजय शांततेत मिळवायचा आणि लोकांना कायम वाटतं राहिलं पाहिजे आपण हारतोय असं. पण तो विजय हा नेहमी आपलाच असतो आणि तो मिळवत आपल्याला राहायचा असतो. म्हणून सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष आपल्यालाच करावा लागतो आणि तो करायला आपण ठाम राहायला शिकलं पाहिजे. वेळेनुसार मार्ग आणि मार्गानुसार रूळ बदलावे लागतात आणि ते नाही बदलले तर आपण चुकीच्या मार्गावर सुद्धा जाऊ शकतो हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. जेव्हा यश मिळवणं श्वास घेण्या इतकंच गरजेचं होईल तेव्हा तुमची यशस्वी होऊ शकता आणि ते तुम्ही जे पाहिजे ते तुम्हाला बनवू शकता. आयुष्यात जर तुम्हाला श्रीमंत व्हायचंय तर रिस्क घ्या. धीट व्हायचंय तर संकटांना सामोरे जा. विश्वास जिंकायचा आहे तर आधी विश्वास ठेवायला शिका. ज्ञान हवंय तर पुस्तके वाचा. शांतता हवी तर नक्कीच ध्यान धारणा करा. पुढे जायचंय तर नक्कीच कृती करा. आणि टॅलेंटेड व्हायचंय तर नक्कीच स्मार्ट वर्क करा. आणि काहीतरी हवंय त्यासाठी किंमत तरी मोजावीच तुम्हाला लागणार आहे आणि ती तुम्ही मोजा आणि भरपूर काही शिका. जर तुम्हाला वेगवान चालायचे असेल तर एकट्याच चाला, पण तर तुम्हाला यशाकडे पलीकडे जायचं असेल तर सर्वांसोबत घेऊन चला आणि भरपूर काही तुम्ही मिळवू शकाल. पहिले ते आपल्याकडे लक्ष देणार नाहीत, मग ते तुमच्यावर असतील, मग तुमच्याशी वाद घालतील आणि मग तुम्ही जिंकाल तर ते तुमच्या सोबत येतील. उठा, जागे व्हा आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका आणि कुठेही तुम्ही अडथळू नका. यशाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी अपयश आणि कठीण परिस्थिती यांची अत्यंत गरज आपल्याला आहे आणि ती गरज आपल्याला लागणार आहे. म्हणून यशाबद्दलची माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशामुळे कधीच नैराश्य येणार नाही आणि कुठे मिळणारही नाही. स्वतःच्या क्षमतेवर कोणतेही कार्य करा, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. आणि दुसऱ्यावर जर अवलंबून राहिले तर तो पडला तर तुम्ही नक्कीच पडणार आहात. कोणी कितीही चढवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हे शौर्याचे लक्षण आहे आणि ते संयम आपण नक्कीच राखला पाहिजे. आणि हा संपूर्ण संदेश व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि चांगल्या संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.